भिवंडी तालुका के डुंगे गांव में हर वर्ष की तरह इस वर्ष भी श्री लक्ष्मी नारायण भक्तिधाम मंदिर का 11वां वर्धापन दिन 16 का आयोजन आज दिनांक 26 जनवरी 2025 को श्री लक्ष्मी नारायण भक्तिधाम मंदिर कमेटी व डुंगे गांव के ग्रामस्थ मंडलों द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर श्री लक्ष्मी नारायण भक्तिधाम मंदिर के मूर्तियों का अभिषेक, महापूजा, महाआरती, हवन, हरिपाठ, कीर्तन, महाप्रसाद सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। इस अवसर पर भारी संख्या में अनेकों मान्यवर व डुंगे गांव के ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर श्री लक्ष्मी नारायण भक्तिधाम मंदिर के देवों का दर्शन कर महाप्रसाद का लाभ लिया। यंदाचा आमचा लक्ष्मीनारायण भक्तिधाम मंदिराचा 11वा वर्धापन दिन सोहळा आम्ही संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतो। आजच्या दिवसामध्ये सकाळी याच्यामध्ये मूर्तींची अभिषेक पूजा, होम हवन, हरिपाठ आणि आता संध्याकाळी कीर्तनाचा कार्यक्रम असे दिवसभर आम्ही कार्यक्रम करून हा वर्धापन दिनाचा सोहळा साजरा केला। सर्व ग्रामस्थांच्या आणि दानशूर आजूबाजूच्या गावातल्या लोकांच्या मार्फत पण ह्या भंडाऱ्यासाठी आणि ह्या उत्साहाच्या सोहळ्यासाठी पण सर्वांनी यथाशक्ती देणग्या दिल्या आणि त्यांच्या सहकार्यानेच आम्ही हा कार्यक्रम मोठ्या आनंदाने करतो। देवाचरणी प्रार्थना करतो की आमच्या संपूर्ण डुंगे गावाला सुख, समाधान, शांती, निरोगी आयुष्य मिळू दे, सुखबुद्धी देवो अशी देवाचरणी प्रार्थना करतो। 11 वर्ष अगोदर या मंदिराची स्थापना या ठिकाणी झाली। खरं तर ग्रामस्थ मंडळ डुंगे आणि मंदिर कमिटी या कमिटीच्या माध्यमातून जवळजवळ भव्य असं मंदिर या डुंगे गावात झालेलं आहे। आज या मंदिराचा 11वा वर्धापन दिन आहे आणि या वर्धापन दिनानिमित्ताने या गावातील या पंचक्रोशीतील सर्व वारकरी संप्रदायाचे लोक असतील, सामाजिक संस्थेचे लोक असतील किंवा गावकरी मंडळी असतील, ते संपूर्ण मंडळी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतो। खरं तर पंढरी काकांनी यावेळेस सांगितलं की सकाळी मूर्त्यांचा अभिषेक झालं, त्याच्यानंतर होम हवन झालं, भजन कीर्तन झालं। या सगळ्या गोष्टी ग्रामस्थ मंडळ यांच्या अथंग प्रयत्नाने निश्चित या ठिकाणी मी ग्रामस्थांचा आभारी आहे की ग्रामस्थ मंडळ एकत्र येऊन या गावामध्ये भव्य असं मंदिर उभारून आज 11वा वर्धापन दिन साजरा करत आहेत। त्याच्याबद्दल मी धन्यवाद देतो। आज खरोखरच एक प्रजासत्ताक दिनानिमित्त आज संपूर्ण गावामध्ये आणि परिसरामध्ये नव्हे पूर्ण देशामध्ये जो वातावरण असताना आमच्या मंदिराचा आज 11वे ह्या वर्षी आमच्या मंदिराचा जो आज आम्ही कार्यक्रम आयोजित केला आहे वर्धापन दिनाचा, खरोखरच लोकांनी खूप असा प्रतिसाद देऊन अगदी स्वतः आपल्या पुंजीतून पैसे देऊन हे जी वस्तू एवढी मंदिरासारखी ज्याचा उद्धार केला, जो एक म्हणजे 1970 मध्ये जो पूर्वी मंदिर होता त्याच पद्धतीने त्याच्या काही पटीने आमच्या लोकांनी मोठं योगदान देऊन आज मंदिर उभं केलं। या मागे हे सर्व ग्रामस्थ
आणि मंदिर कमिटीमध्ये मी सर्वांचा आभार मानतो की वारंवार जे अखंड हरिनाम सप्ताह असो, गावामधील विविध रामनवमी असो किंवा हनुमान जयंती असो, प्रत्येक सण अगदी आनंदाने साजरा केला जातो आणि आजचा दिवस हा खरोखरच दुधात साखर ओतल्यासारखाचा प्रकार आज म्हणायला काहीच हरकत नाही. आणि लोकांच्या योगदानातून जे का पैसे जमा झाले आणि खरोखरच जो आतापर्यंत जी बॅलन्स होती आमच्या मंदिराचा खरोखरच एकदम कमी होती, परंतु आज 3-4 लाखापर्यंत सर्व कार्यक्रम करून देखील या कमिटीने संपूर्ण गावाने या ग्रामस्थाने जे काय मदत केली आणि आम्ही सर्व ग्रामस्थांना धन्यवाद देऊ शकतो की सतत आम्हाला असा सहकार्य असतो आणि त्यांचा हा पुढे पण असाच आम्हाला त्यांचा सहवास आणि प्रवास चांगला मिळेल, योगदान मिळेल याच्यात तीळमात्र शंका नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली नवी मंडळाच्या वतीने. त्यानंतर या ठिकाणी आणि या ठिकाणी या लक्ष्मीनारायण मंदिराचा 11वा वर्धापन दिन सोहळा साजरा होत असताना गावदेव चौक्याच्या नावाने नवीन ब्रांच बँड तयार झाला आणि या ब्रांच बँडच्या मार्फत असं समजा की आपला गावदेव चौक्यात या ठिकाणी घेतला. या खाली नावाच्या मध्ये कोणी आर्थिक शारीरिक वस्तुरूपाने देणगी देऊन उपक्रम केले त्याबद्दल मी सर्वांच्या मनापासून आभार व्यक्त करतो. हा मंदिराचा तिकडे